या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आरोग्य सेवेचा महायज्ञ आमदार विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दर्गो पाटील मित्र परिवार यांच्या वतीने 15 नोव्हेंबर रोजी शुक्रवार पेठ येथील महावीर मंगल सांस्कृतिक कार्यालयात मोफत आरोग्य सेवेचा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत नागरिकांना मोफत उपचार, तपासण्या तसेच मोफत आयुष्मान कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे। शिबिरामध्ये कॅन्सर, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग, डोळ्यांचे आजार, हाडांचे विकार, पोटाचे व मूत्रविकार, दंतचिकित्सा, त्वचारोग, नाक, कान, घसा अशा विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार दिले जाणार आहेत, अशी माहिती आयोजक प्रवीण दर्गो पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। आरोग्यदायी समाजासाठी या महायज्ञाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि तो यशस्वी करावा, असे आवाहन आयोजक प्रवीण दर्गो पाटील मित्र परिवाराकडून करण्यात आले। या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक अमर पुदाले, गुरुनाथ निंबाळे, सचिन कुलकर्णी, मोहन क्षीरसागर, श्रीशैल सास्तूर, रबी अतनुरे, श्रीनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। पुणे आणि सोलापूरतील काही डॉक्टरांचा संच एकत्र करून आदरणीय विजयकुमार देशमुख पालक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यावेळी दिवाळी असल्यामुळे काही डॉक्टरांचा त्या ठिकाणी उपस्थिती कमी असल्यामुळे त्या डॉक्टरांनी सांगितले की आपण दिवाळीनंतर आणि वाढदिवसाच्या नंतर आपण नोव्हेंबरमध्ये त्याला आता चांगल्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळू शकतो। त्यामुळं डॉक्टरांचा संच एक 100-150 लोकांचा संच तो त्या जनआरोग्य योजनेमार्फत या ठिकाणी 15 तारखेला आपल्या मंगल कार्यालयामध्ये, महावीर मंगल कार्यालय इथे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि सोलापुरात या योजनेचा जर फायदा बघितला तर ही प्रथम वेळा ही सोलापुरात ही योजना आपण राबवतो आहोत। तर याच्या अगोदर सगळे आरोग्य शिबिर झाले, पण महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत ही प्रथम मला वाटतं ही पहिल्यांदा ही योजना या ठिकाणी आपण राबवू लागलो। तर या योजनेमध्ये असं आहे, तर ही योजना अगोदर होती प्रधानमंत्री योजनेमध्ये 5 लाखापर्यंत या योजनेमध्ये त्या पेशंटला आपण त्या ठिकाणी 5 लाखाचा तो जो पुरवत होतो त्या आता त्या 5 लाखाचा निधी दुप्पट करून तो 10 लाखापर्यंत हा निधी त्या पेशंटपर्यंत आपण उपलब्ध करून या जनआरोग्य योजनेमार्फत आपल्या ठिकाणी करत आहोत। तर ती योजना अगोदर 5 लाखापर्यंतच होती, त्या फडणवीस सरकारने या ठिकाणी तो वाढवून 10 लाख केला आणि त्याचा दुपटीनं खर्च या ठिकाणी निर्देशक ते केलेले। तर तो या ठिकाणी सोलापुरात प्रथमतः त्या 24 डिसीज या 24 डिसीज म्हणजे 24 रोग या ठिकाणी ते उपलब्ध या ठिकाणी 1300 रोग आणि होते नामांकित होते अगोदर, पण आता तेच सूचित करून 2600 या ठिकाणी ते रोगाचा इलाज या ठिकाणी होऊ शकतो। त्यामध्ये प्रथमतः कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड, मूत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, जठर, आतडे, प्लास्टिक सर्जरी, जडित, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्रचिकित्सा, कृत्रिम अवयव फुफ्फुसावरील उपचार, सांधे प्रत्यारोपण, मानसिक उपचार व इतर अनेक या रोगावर उपचार या ठिकाणी होणार आहेत। तर या योजनेअंतर्गत नेत्र डोळ्यांचं ऑपरेशन या ठिकाणी होत नव्हतं, मोतीबिंदूचं ऑपरेशन। तर आपण काय केलं, मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी पण आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून हाही रोगाचा निदान व्हावं या उद्देशानं तोही केलेला आहे। त्या ठिकाणी काही जिल्हा आपल्या शिवाजी सर्वोपचार रुग्णालयाकडून आपल्याला काही चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत आपल्याला या ठिकाणी होत आहे। तर दिव्यांगांना किंवा चष्मा वाटप वगैरे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहेत। त्यासाठी आपल्याला त्यासोबतच आपण या ठिकाणी आयुष्यमान भारत जो कार्ड आपण हे केलेला आहे तो सुद्धा योजना आपण या ठिकाणी केलेला आहे। यासोबत सर्वांनी सोलापुरातील नागरिकांनी गोरगरिबांना याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होणार आहे। त्यासोबत सोलापुरातील प्रभाग 8 सोडून इतरही ठिकाणच्या लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असं मी एक आयोजकांना त्यांना मी या ठिकाणी सूचित करतो। किती दिवस चालणार आहे महाआरोग्य? हा महाआरोग्य शिबिर एकच दिवस आहे, 15 तारखेला शनिवार सकाळी 9 पासून संध्याकाळी 5 पर्यंत हा महाआरोग्य शिबिर राहणार। स्थळ काय पत्ता? हा स्थळ आहे महावीर मंगल कार्यालय, आजोबा गणपतीच्या समोर। तर मोठ्या प्रमाणात दोन्ही मजले आपण त्या ठिकाणी आरोग्य शिबिरासाठी सुटसुटीत जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात। रुग्णाच्या नातेवाईकांनी येताना काय घेऊन? रुग्णाच्या नातेवाईकांनी रेशनिंग कार्ड, आधार कार्ड आणि पूर्वीचे त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत ते सोबत त्यांनी आणावे।
त्यासोबत त्यांना आपण या ठिकाणी बाहेर पूर्ण आपण चौकशी कक्ष ठेवलेला आहे आणि 50 कार्यकर्त्याचा संच त्यांच्या मदतीला इथं असणार आहे की त्यांनी त्या प्रत्येक रुग्णाला त्या ह्याच्यापर्यंत त्या सेक्शनपर्यंत त्या ठिकाणपर्यंत सोडायचं व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.